व्हॉट्सअप गाईज, आय होप तुम्ही सर्वजण मजेतच असाल. तर आपल्या म्हणजे न्यू एकदम तडकतं भडकतं या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. चला तर आता पप्पाने मी चाललो आहे आपल्या एकविरामध्ये म्हणजे दर्शन घ्यायला चाललं. तर सकाळचे 7 वाजले तर आम्हाला जायचं होतं. सकाळी म्हणजे 6ला जायचं होतं, पण ॲक्च्युली कसं टाईम जरा इकडे तिकडे आला. क्या? आणि ॲक्च्युली काय आज मंगळवार सुद्धा आहे, म्हणजे देवीचा वार. आज आमचा म्हणजे पहिला दिवस होता कॉलेजचा, काल नव्हता सोमवारी. पोरांनी माझ्या मुली आज जायचं कॅन्सल केला. तर आता आम्ही जाऊ उद्या. आणि ते सोडा मरू तिकडं पहिलं, आता आपण जाऊ. जाम टाईम पण झाला आला माहिती आहे का. आणि ह्यो इकडं डोक्यावर ऊन पण आला नाही. आणि ही बघा हा शी ड्रेसिंग आहे. ਓ ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ प्यारी समझ गई। ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ। चला सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढे. तर गाईस आता आम्ही कोकणीच्या नाक्यावर पोहोचलोय. तर आता पप्पांना मी इथे जरा पाणी प्यायला थांबलेलो. तर आता आम्हाला म्हणजे अजून 1:15 ते 1:30 तास जाईल म्हणजे जायला इंटरव्ह्यूला. आणि आपला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि खूप मजा येईल. म्हणजे आता इथं पावसाचं जरा वातावरण झालं, थेंब पडतोय. तर चला बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. A few moments later. चला आता म्हणजे इथे पार्किंग वगैरे लावले. आता वरती तर गाड्या आणल्या. आता तुम्ही आता बोलवा असेल का बॅग आणले. बॅग आता मी याच्यासाठी आणले, काही वस्तू नेली घरी तर त्याच्यासाठी आणले बॅग. बाबा माझी कॅस डायरेक्ट येत आली पूर्ण काय बे बोलतात, डायरेक्ट केसांची वाट लागली, डायरेक्ट पक्की कडक झालेत. जे आम्ही एकदम प्रॉपर कालशीत जाणार होतो, पण कालशी जरा लॉंगकट पडतो ना, ते जरा आहे शॉर्टकट म्हणजे असं आहे. चढणीला ठीक आहे, पण बुटा वगैरे इथं काढले. आता चला आता पाय पाय बाबा गोझं झालं एकदम फुल गोझं पाय बाबा. पण मी काला पडलो इथून ओटी घेतल्या. आता आपण चला आता इथून डायरेक्ट नॉनस्टॉप ऑन फायर म्हणजे पोहोचलो. चला आता माताचे दर्शन वगैरे घेऊ एकदम. इथं पण बाबा खूप म्हणजे इतका भारी वाटतं ना भाई. माथेरान म्हणजे थंड लोणावळा भाई, इथं म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहेत ना आता हे. आणि बॅग पण ठेवायला पाहिजे होती तिथेच रे. मी ती बॅग घातली मी पाठी डोक्याचा ताप. अरे कहना क्या चाहते हो? गर्दी आहे भाई, पण नॉर्मल पण गर्दी आहे. पण तर गाई तिथं आतमध्ये भेटतो म्हणजे फोन तर फोन अलाउडच नाही बिलकुलच. मी काढलं 2-3 फोटो. मग लगेच 2 मिनिटं डोकं टेकवत्या लगे बाहेर काढतात. मग देवीला बघून पण दिसत नाही व्यवस्थित. मग बघली म्हणून असं चांगलं. मग आता मग देवीला काय ते बघून पण देत नाही, डोकं घेतात डोकं पटकन टेकवतात. जाऊन द्या आता काय. आता तिथं फोन तर डायरेक्ट अलाउडच नाही. 7 जणी बायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तुझी लाख मोलाची. आई एकवीरा 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 माऊली, आई एकवीरा 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 माऊली, माझी एकवीरा 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 माऊली, आई एकवीरा 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 माऊली. तर गाई तिकडे डायरेक्ट VIP वाल्यांना लोकांना इंटरव्ह्यू आपल्या हक्काने नाही. तर मनभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती, साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. ये गहा केला चला काही दर्शन वगैरे खूप चांगले झाले. आता चला आता घरी निघू. आता आमचा विचार आहे पप्पाचा माझा जायचा खोपोलीला, पहिलंच लेवलला जायचा विचार आहे. आता म्हणजे कसं
जवळ पडतो ना, म्हणजे खोपलीच्या इकडे रस्त्याने पडतो ना राहायला पलसदेवी. बघू कुठेतरी जाऊ, गगनगिरी मठ किंवा पलसदेवी बघू. चला आता ही बॅगेची उगान आणली तर मारायला मी तिथं गप ठेवली असती तर. चला तर मित्रांनो, आता आलो आम्ही इथं गगनगिरी म्हटला. तर काहीच आम्ही ना कॉलेजच्या टायमाला आई शपथ सांगतो इतकं टाइम आलं ना. एकदा काय झालं माहिती का, आम्ही सगळी पोरं आलो, कॉलेजची पोरं 12ला होतो आम्ही तेव्हा. सकाळी आता का 7 का 8ला कॉलेजचं कपडे घातलेलं आम्ही. सगळ्यांना डाव्या बाहेर, सगळ्यांना डाव्या हाकलला. मग तिथं खाली एक मंदिर आहे, मग तिथे जाऊन आम्ही गप्प बसलो. तिथून डाव्या हाकललेलं ना आम्हाला, कॉलेजचं कपडे घातलेलं सकाळी आलतो आम्ही. तेव्हा होतं बाबा, तेव्हा बेकार काम पप्पा काय ते तिकडं लावली गाडी. वैताग आला ते बाबा, काहीच वाजलं ना आता. तुम्हाला दिसताय ना, फक्त 11:15 झाल्यात. तर काही आता मी हात वगैरे धरलेत. आता हे घेतलं तिकीट वगैरे. आता मी तिकडे म्हणजे थोवाड पण धावणार होतो, पण कुंकू जाईल ना माझा, म्हणून मी नाही धावला. म्हणजे मला सगळं मौजे सगळं काढायला लागलं या आईल्याने. नुसतं पाय तर माझं इतकं भाजलं होतं जाम बेकार. तर मी ते भरपूर टाइम झालं आलं इथं गगनगिरीमध्ये. आता 1 वर्षानंतर आलं. आता कॉलेजच्या टायमाला जायचो. आता येऊन जातो घरी, जाऊन वैताग आता. आता इथं जरा तिकडे ट्रेनच असं फुल. काहीच तुम्हाला जर यायचं असेल ना खोपोलीला, या बघा जाम भारी आहे म्हणजे गगनगिरी मठ पण. तर गाईच मी इथे म्हणजे 1 वर्षानंतर आलोय, तर खूप भारी वाटतंय बघा ना. तिथं चाला तो वॉचमॅन चाला बोलतो इथं व्हिडिओ नको काढू, त्याच्या आयडिया आता ताव ना व्हिडिओ नको काढू, जाम ताव आला मला त्याच्यावर. आता ही कागद आहे बघा, ही बघ. अरे ही पळाली, ही बघ कागद आहे, कागद आहे. तो वॉचमॅन तिथेच आहे चाला, तिथंच आहे. इथं लॉग बघते फोटो तर काढतच ना चाला. इथलं व्ह्यू पण जाम भारी आहे. इथून पण रस्ता आहे ऐकलं त्याने, मला नाही आता माहित. इथं पण रस्ता आहे का लोक इथं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथं म्हणजे तुम्हाला जर कपल सोबत यायचं असेल ना, 1 नंबर राहते आहे इथं. तुम्ही येऊ शकता. कोणाला म्हणजे तुम्हाला समज GF ला नाही तर BF ला आणायचं असेल ना, 1 नंबर जागा अशी आहे बघा ना. लोक म्हणजे बसायला तिथं जेवायची पण फुल सोय आहे. तिथं पप्पा वगैरे बसलाय. चल आता निघतो. आता माझा पाय पण भाजू लागले. हे पण माझा पाय जाम म्हणजे जाम गोरं पडलो. पण तो आवड बघा काला झाला. चालतं काय, तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर म्हणजे मी आता इथे सेंड करतो, कारण की चार्जिंग पण नाही फोनला. चला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला बाय बाय.